राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक, सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा या आणि अशा आशयाच्या बातम्या गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहत असाल, ऐकत असाल। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ही कायम ठेवली आहे। 16 डिसेंबरला नाशिक जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिलाय। या प्रकरणी अटक वॉरंट निघाल्यानंतर कोकाटे हे नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात आलं। तर अशातच दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय असंही बोललं गेलं। पण या घडामोडी घडत असताना 17 डिसेंबरलाच रात्री माणिकराव कोकाटेंकडे असणारं क्रीडा खातं हे काढून घेण्यात आलं आणि या खात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली। पण आता माणिकराव कोकाटे यांनी हे प्रकरण हाताबाहेर जाताना दिसताच स्वतःच राजीनामा दिलाय। पण सध्या ज्या कारणामुळे कोकाटेंनी राजीनामा दिलाय ते सदनिका गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय आहे, यासोबतच आपल्या पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर सलग दुसऱ्या मंत्र्याचा म्हणजे कोकाटेंचा राजीनामा झाल्याने अजित पवारांची कशी कोंडी झाली आहे आणि सरकारमधील 2 मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांसाठी मित्र पक्ष कसे ओझं होत चाललेत, पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। सगळ्यात आधी ज्या प्रकरणात कोकाटेंच्या अटकेचा वॉरंट निघालाय ते सदनिका गैरव्यवहार प्रकरण काय आहे ते थोडक्यात पाहूयात। आमदार खासदार यांच्या कोट्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी देण्यात येणाऱ्या ज्या सदनिका किंवा घरं असतात त्या मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप हा कोकाटेंवर करण्यात आलेला। 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात दावा दाखल केलेला। यानंतर 1997 मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी कोकाटेंवर गुन्हा सुद्धा दाखल झाला। यात माणिकराव कोकाटे हे 1 तर त्यांचे भाऊ सुनील कोकाटे हे 2 नंबरचे आरोपी होते, तर 3 व 4 नंबरचे आरोपी हे कोकाटेंचेच नातेवाईक होते। या सगळ्यांनी घेतलेल्या सदनिका नंतर कोकाटेंनी स्वतःच्याच नावावर करून घेतल्या। या सदनिका मिळवण्यासाठी मागे सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातून येत असल्याचं कोकाटेंनी दाखवलेलं। मात्र हे करत असताना त्याच वेळी कोकाटेंचे वडील शिवाजीराव कोकाटे हे कोपरगाव साखर कारखान्यात संचालक होते आणि ते स्वतः 100 ते 200 टन ऊस कारखान्यात पाठवायचे सुद्धा। आता या 2 गोष्टी सुद्धा कोकाटेंच्या त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी पुरेशा आहेत असं वाटतं। मात्र तरीही शहराच्या मध्यभागातील बॉईज टाउन शाळेजवळील एक इमारतीमध्ये सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्र सादर करून मिळवल्या आणि नंतर अन्य 2 जणांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण केल्याचा ठपका हा कोकाटेंवर ठेवण्यात आला। पुढे या सदनिकांच्या तळमजल्यावर वाढीव बांधकाम करत कोकाटेंनी सिन्नर तालुका दूध विभाग प्रक्रिया संघाचं 24 तास मिल्क एटीएम सुरू केलेलं। आता मात्र हे एटीएम बंद असल्याचं सांगण्यात येतं। या सगळ्या प्रकरणात फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला। त्यानुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली। या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर सुद्धा होते। जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावताच माणिकराव कोकाटे यांच्याकडून तत्काळ जामीन मिळण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आणि त्यांनी जामिनासाठी अर्ज सुद्धा केलेला। मात्र आता 16 डिसेंबरला नाशिक जिल्हा न्यायालयाचा हा निकाल किंवा सुनावलेली शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय देण्यात आलाय आणि माणिकराव कोकाटेंविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट सुद्धा जारी केलंय। पण सतत वादाच्या केंद्रस्थानी येणाऱ्या आपल्या पक्षाच्या नेत्यांमुळे, मंत्र्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मात्र चांगलीच कोंडी होताना दिसते। कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेले कराडचे संबंध, धागेदोरे हे समोर आलेले आणि मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागण्यांनी प्रचंड जोर धरलेला आणि त्यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 मार्चला धनंजय मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा सोपवलाय अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। मात्र मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर झाला किंवा अजित पवार हे मुंडेंची पाठराखण करतायत असे आरोप विरोधकांनी केलेले आणि अगदी तसेच आरोप किंवा टीका आता कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतही पाहायला मिळतात। खरं तर ज्यावेळी कोकाटेंकडे कृषी मंत्री पद होतं त्यावेळी ढेकळांचे पंचनामे करायचे का
तसंच हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असं वादग्रस्त विधान कोकाटेंनी केलं. त्यानंतर थेट विधान परिषदेमध्ये कोकाटे हे मोबाईलमध्ये रमी गेम खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला. या प्रत्येक प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागण्या झाल्या. यात विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरला. मात्र कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे काढून क्रीडा खातं त्यांच्याकडे देण्यात आलं. मात्र आता 1995च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे असलेलं हे क्रीडा खातं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलं. पण जेव्हा एखादा मंत्री आमदार हा एखाद्या प्रकरणात दोषी ठरतो तेव्हा त्याची आमदारकी सुद्धा जाते असं कायदा सांगतो. आणि देशातील कोणत्याही कोर्टाने आमदार किंवा खासदाराला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावली असेल तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 नुसार तत्काळ त्या व्यक्तीची आमदारकी किंवा खासदारकी ही रद्द होते. शिवाय शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर देखील बंदी येते. माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या अटकेला आणि शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणतीही अर्जन्सी किंवा तत्काळ निर्णय देण्याची गरज नसल्याचं सांगून सुनावणी 19 डिसेंबरला ठेवली आहे. मधल्या काळात कोकाटे आजारी असल्याचं सांगून लीलावती रुग्णालयात दाखल झालेत. नाशिक पोलीस त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. आता अशा प्रकारे आमदारकी खासदारकी रद्द झालेली उदाहरणं पाहायची तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने अब्रू नुकसानीच्या दाव्यात 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली. तेव्हा लोकसभा सचिवालयाने अगदी दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द केलेली. याचप्रमाणे मागच्या विधानसभेत काँग्रेसचे तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणात नागपूर कोर्टाने शिक्षा ठोठावलेली. तेव्हा त्यांची सुद्धा आमदारकी रद्द करण्यात आलेली. कोकाटेंच्या अटकेचा वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोकाटेंचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती करणारं पत्र लिहिलंय. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारल्यानं ते मंत्री नसतील, त्यामुळे कोकाटे यांच्या अटकेचा मार्ग हा आता मोकळा झालाय. पण सरकारसाठी आणि विशेषतः अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आधी धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसलाय. हे सगळं सुरू असतानाच कोकाटेंच्या मंत्रीपदी धनंजय मुंडेंची वर्णी लागणार असं सुद्धा बोललं जात आहे. पण जर असं झालंच तर पुन्हा एकदा अजित पवार हे टीकेच्या केंद्रस्थानी येतील आणि एका डागी नेत्याला बाजूला करून त्या जागी आणखी एक डागी नेता बसवला असा आरोप पवारांवर होऊ शकतो. याची शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्हाला काय वाटतं? अशा नेत्यांची आमदारकी रद्द न करता त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करून सरकार स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून घेतंय का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.